नमस्कार. तो जो मी आधी सनीचा जो व्हिडिओ टाकला आहे, तो काय पूर्ण झाला नाही. तो थोडासा मोठा होतो व्हिडिओ, त्यामुळं आता आहे सेकंड पार्ट मी त्याचा बनवतो आहे. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी कुठपर्यंत आलो होतो, की ते सनीला मी त्या डॉक्टरांकडे नेलं, जे कुत्र्याचं पिल्लू होतं आमचं ते. तर ते डॉक्टरांनी ते पोट दाबल्यामुळे ते 2 लिटर लघवी त्याच्या बाहेर आली. तर 2 लिटर लघवी बाहेर अशी आली, की तिने काय केलं, की मी घरी आणून ठेवलं. तर तिने एक दिवस जी रेस्ट घेतली, तिने घरामध्ये शू नाही केली. म्हणजे त्याला त्या पिल्लाला किती समजतं, की बुवा घरात शू नाही करायची म्हणून. तिने शी पण नाही केली घरामध्ये. मलाच खूप फील झालं. म्हणजे किती प्राणी स्वतःच्या इंद्रियांवर कंट्रोल करतात आणि ॲक्च्युली ते दाबून धरणं कुठलीही समजा गोष्ट, समजा लघवी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी म्हणा, तर ते तुमच्या किडनीवर त्याचं प्रेशर येत असतं. ते 2 लिटर लघवी काढलं, मलाही जरा फील झालं. वाईट वाटलं. म्हटलं काय किती प्राण्यांना रिस्ट्रिक्शन असतात म्हटलं. आणि ते कुत्र्याचं पिल्लू आणलं मी. ते मग आम्ही बोल वगैरे दिली. डॉक्टरांनी ऑपरेशन वगैरे केलं त्याला. आम्ही 2 दिवस सोसायटीमध्ये सांभाळलं. मग जाता येता लोकांनी बघितलं. तर आमच्या सोसायटीतले लोक तसे म्हणजे वारीच आहेत. सगळे हिंदू आहेत. सगळे देवाची पूजा वगैरे करतात. फक्त प्राण्यांचं द्वेष करतात. त्यांना प्राणी नको असतात सोसायटीमध्ये. ते दगडाचा जो नंदी असतो त्याच्यावर दूध जाऊन ओततील, मूर्तीवर दूध ओततील. पण ते खरा जो जिवंत प्राणी आहे त्याला ते खायला पण देणार नाहीत. मग त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं, हे कुत्रं सोसायटीत कसं आलं वगैरे. मग आम्ही सांगितलं की त्याचं ऑपरेशन झाल्यावर आम्ही नेणार आहे. किती लोक पाप करतात, म्हणजे घेणं देण्याचं पाप करतात. देत तर काहीच नाही त्यांना, पण ते आम्ही जे करत होतो त्यासाठी ते पण आम्हाला त्यांनी करून नाही दिलं. देव त्याची शिक्षा देईल त्यांना, त्याच्याबद्दल काय वाद नाही. देव नाही दिलं तर मी देईल ते, कारण ते सापडतील मला कुठंतरी. तर मग ते आम्ही ऑपरेशन वगैरे केलं, त्याला टाके वगैरे घातले. मग डॉक्टरांनी त्याला ते कोन लावलं त्याच्या डोक्याला. ते कोन का लावलं, तर मग ते जखम त्यांनी चाटू नये म्हणून. मग ते आता मी जवळजवळ 1 आठवडा सांभाळलं त्याला. आज त्याला दवाखान्यात नेलं. मग डॉक्टरांनी आज टाके काढले. ते कोन काही डोक्याचा काढला नाही, कारण डॉक्टर म्हटले 2 दिवसांनी मला परत आणून दाखवा. तर ह्या सगळ्या सिच्युएशनमध्ये मला डॉक्टरांनी जवळजवळ 8-9 हजार रुपये बिल झालं त्यांचं. आता काय, तो सर्जन आहेत. सर्जन ऑपरेशन केलं ते तेवढे बिल घेणार. मग ते बिल पे केलं. ते आता डॉगी आत्ता आहे माझ्याकडं. आता 2 दिवस मी त्याला अजून सांभाळणार. त्याच्यामुळं मला 8-10 दिवस पुण्यात राहायला लागलं. तर मी केलं ते त्याच्यासाठी, कारण मला त्याचे फायदे माहिती आहेत. कारण ते जेवढं माझ्यावर प्रेम करेल तेवढं दुसरं कोणच करणार नाही. तुमची मुलांवर तुम्ही प्रेम करता, बायकोवर प्रेम करता, नवऱ्यावर प्रेम करता, अजून कोणावर करता. ते तर मनुष्य असा प्राणी की त्याला देवाने तोंड दिलं, आणि जो ज्याला तोंड दिलं तो नेहमी उलटं बोलतो. मग तो कोणी का असेना. मग तुम्ही मुलांना किती जरी जीव लावला तरी एखाद दिवशी तरी ते तुम्हाला उलटं बोलणार. एखाद दिवशी तरी म्हणणार, मम्मी तुला काय कळतं का, पप्पा तुम्हाला काय समजतं का. तर तसे ते बिचारे कधीच रिॲक्ट होत नाही. तुम्ही त्यांना एखाद दिवशी जरी समजा फटकवलं, तर ते कधी राग मनात धरत नाही, की आता मला ह्यांनी मारलं होतं मग आता मी जाणार नाही त्यांच्याकडे. ते रुसतात ते कधी कधी, नाही असं नाही, पण ते असं एवढं मनात ठेवत नाहीत ते. तर तुम्हाला जे तुमचे मित्र असतील, माणसं असतील, त्यांना एक ठराविक लिमिटपर्यंत ते तुम्हाला साथ देतात. त्यांचा मतलब संपलं की ते भांडणंसुद्धा करतात. नवरा बायकोचीही भांडणं होतात, मुलांची, आईवडिलांची पण भांडणं होतात. आणि हे बिचारे प्राणी असे असते की तुम्ही रात्री 12ला उठा, कुठंतरी निघा, तुमच्या मागं ते येणार. तुम्ही त्याला जेवायला काय पण द्या त्याच्या आवडीचं, आणि त्याला जर समजा दिसलं कोणतरी नवीन आलं तर ते सगळं जेवण बिवून सोडून त्याच्या मागं पळणार. हे असे त्यांचे फायदे आहेत. आणि काय होतं, ब्लॅक कलरचं जे पिल्लू असतं ते तुम्ही जर धार्मिक थोडंसं जर स्टडी केलं तर तुमच्या लक्षात येईल की काळ्या कुत्र्यांची जर सेवा केली तर आपल्याला काही कमी पडत नाही. मी तर जेवढं त्यांना आत्तापर्यंत खर्च केला, मी काय असं हेतुपूर्वक केला नव्हतं की ह्यांच्यामुळं मला काय फायदा होईल. मी आपलं मोकळ्या मनाने केलं, चांगल्या मनाने केलं, तर मला त्याचे चांगले रिझल्ट आले. मला कुठलाच काही त्रास नाही. मी कधी आजारी पडत नाही किंवा बाकीच्या गोष्टीचा मला कधी त्रास होत नाही. मला कधी पैसे कमी पडत नाही. राहू शनीचे जे त्रास असतो, केतूचा जो त्रास असतो, तो सगळा माझा कमी झालेला आहे. सगळी माझी मुलं व्यवस्थित सेटल झालेली आहेत.